हॅलो गाईज, माझं नाव आहे निशा. तर तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे मूवी विथ निशा. तर आज आपण चर्चा करणार आहोत या वर्षी सुरुवातीच्याच वर्षात रिलीज झालेल्या आणि मराठी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ गाजवणाऱ्या मराठी चित्रपटाबद्दल. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट सध्याला सगळीकडेच फार चर्चित आहे. पण प्रश्न हा आहे की हा चित्रपट खरंच थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे का फक्त हाईप आहे? चला तर मग सुरू करूया आता आपण रिव्ह्यू. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहे हेमंत ठोंबे. हे नाव ऐकलं कीच आपल्या अपेक्षित वाढतात, कारण की याआधी त्यांनी आपल्याला फर्स्ट क्लास दाभाडे, जिम्मा, जिम्मा 2 यासारखे मनाला भिडणाऱ्या बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या चित्रपट दिले आहेत आणि यावेळी त्यांनी प्रेक्षकांना निराश केलेले नाही. हा एक मल्टीस्टार चित्रपट आहे आणि कलाकारांची फौज तर जबरदस्त आहे. अमेय वाहक, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे सचिन खेडेकर, प्रत्येक कलाकारांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे स्वीकारली आहे. चित्रपटाची कथा एका मराठी माध्यम शाळेभोवती फिरते. ही शाळा पाडून तेथे इंग्लिश मीडियम स्कूल उभारण्याचा निर्णय घेतला जातो आणि ही शाळा वाचवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे सचिन खेडेकर त्यांच्या जुन्या माजी विद्यार्थ्यांना अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आणतात आणि तिथून खरा सुरू होतो भावना, मैत्री, संघर्ष आणि मराठी अस्मितेचा खरा प्रवास. चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूपच एंटरटेनिंग आहे. जुने विद्यार्थी एकत्र येतात, शाळेचे दिवस, खोड्या, मित्रमैत्रिणी, हे शिक्षक, हे सर्व आठवणी ताज्या होतात आणि हे सर्व इतक्या सुंदर पद्धतीने दाखवले की प्रेक्षक म्हणून आपणच आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये हरवतो. कॉमेडी या चित्रपटाची सर्वात मोठी बाजू आहे. एकही वल्गर सीन नाही, एकही डबल मिनिंग नाही, तरी थिएटरमध्ये खळखळून हसू येतं. आणि खास उल्लेख तर करावाच लागेल अमेय वाहक याचा. तो जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा आणि फक्त हसण्यांचा आवाज असतो आणि त्याची कॉमिक टायमिंग तर परफेक्ट आहे. म्युझिक या चित्रपटाचा बोनस पॉइंट आहे. विशेषतः स्वर्गात आकाशगंगा, शाळा मराठी, माझी शाळा मराठी हे गाणी ऐकताना फार छान वाटतं आणि हे गाणी मनाला भिडतात. हाफमध्ये चित्रपट थोडासा सिरियस टर्न घेतो. शाळा वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, संघर्ष आणि समाजाला दिलेला संदेश खूप प्रभावी आहे. आणि क्लायमॅक्समध्ये सचिन खेडेकर यांचं भाषण खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणतात ना, जर्मनीला गेलो तर आपण जर्मनी बोलतो, अमेरिकेला गेलो तर आपण इंग्लिश बोलतो, मग महाराष्ट्रात असूनही आपल्याला मराठी बोलायला का लाज वाटते? हा डायलॉग खरंच मनाला भिडणार आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा एक फक्त चित्रपटच नाही आहे, ही एक भावना आहे, एक संदेश आहे आणि मराठी माणसाला आरसा दाखवणारी गोष्ट आहे. हा चित्रपट नक्कीच तुम्ही तुमच्या परिवारासोबत बघायला हवा. आजच्या काळात असे फॅमिली एंटरटेनर खूपच कमी बनतात. माझ्याकडनं या चित्रपटाला 4/5. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. थँक्यू, टेक केअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.